राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। येत्या काही दिवसातील 3 माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे। आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। राजन साळवी हे 13 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। केवळ राजन साळवीच नाही तर माजी आमदार सुभाष बणे आणि गणपत कदम हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 15 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आहे आणि या दौऱ्यावेळी माजी आमदार सुभाष बणे आणि गणपत कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आता माहिती समोर आली आहे। यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बणे हे सुद्धा मशाल सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत। राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आता कोकणात आहे, त्यांच्या समर्थकांची संख्या ही मोठी आहे। तर गणपत कदम राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, त्यांची या परिसरात मोठी ताकद सुद्धा आहे। यासोबतच माजी आमदार सुभाष बणे यांची चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात चांगलीच ताकद आहे। त्यामुळे राजन साळवी, सुभाष बणे आणि गणपत कदम यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यास त्याचा आता मोठा फायदा एकनाथ शिंदे यांना होणार आहे। माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या। विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांना त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती। माजी खासदार विनायक राऊत आणि राजन साळवी यांच्यात सुरू असलेल्या कोल्ड वॉर नंतर साळवींनी ठाकरेंची भेट घेतली होती। मात्र राजन साळवी यांना उद्धव ठाकरेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता। त्यानंतर राजन साळवी यांनी आता पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची तयारी सुरू केल्याचं आता बोललं जात आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।